नमस्कार, मी पगडी एकता संघ सचिव विनीता राणे पुन्हा आपल्या समोर आलेली आहे। मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडायची आहे, समितीसमोर न्यायाधीशांच्या। आता पुढचा विषय असा आहे की बघा, चॅप्टर 8A म्हणजे 103B नुसार गेली 45 वर्ष जो कायदा आज सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, ज्याच्यामध्ये असं नमूद होतं की 100 भाडीबंडाने घराचे मालक व्हा। याबद्दल आता सगळ्यांना माहीत आहे, ऑलमोस्ट सगळ्या लोकांना याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे। तो कायदा आज गेली 40 वर्ष सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। त्याच्यानंतर 2022 मध्ये सरकारने प्रयत्न करून चॅप्टर 79A याची तरतूद केली म्हाडा कायद्यामध्ये। त्याच्यामध्ये देखील आपण पुनर्विकासासाठी प्राप्त होत होतो, चाळी ज्या आहेत त्या पुनर्विकासाला प्राप्त होणार होत्या, परंतु त्यालाही चाळ मालकांनी कोर्टात चॅलेंज केल्यामुळे आजही तो कायदा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्याच्यावरचा निर्णय प्रलंबित आहे। याच्यावरून एक जाणवतंय की कायदेशीर लढाईला अंत नाही। किती वर्ष चालेल, हिअरिंगवर हिअरिंग होत आहेत, निर्णय पेंडिंग ठेवले जात आहेत, त्याच्यावरती सुनावण्या होत नाही आहेत किंवा झाल्या तरी त्या व्यवस्थित मांडल्या गेलेल्या दिसत नाही आहेत। त्यामुळे ह्याच्यामध्ये शेवटी भरडलं कोण जात आहे तर आपण सामान्य नागरिक, आपण चाळीत राहणारे मुंबईकर। आणि ह्या कायद्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा मुंबईतल्या दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतल्या चाळींवरती होणार होता। या चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार होता, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामुळे आजही या कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे आजही आपले दरवाजे बंद झालेले दिसत आहेत। म्हणूनच पगडी एकता संघाने पुढाकार घेऊन सर्व रहिवाशांना एकत्र करून काही पदाधिकारी आम्ही जे आहोत, जे डेस्परेटली याच्यावरती काम करत आहोत, अगदी दिवसरात्र काम करत आहोत आणि आम्ही तुमच्या संपर्कात आलेलो आहोत। आम्ही आमची संस्था रजिस्टर केलेली आहे, चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। शेवटी कोणत्याही गोष्टीला निर्णयात्मक पद्धतीने चालवायचं असेल तर लोकांचा सहभाग गरजेचा आहे। म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत की आम्हाला आता तुमच्या सहभागाची गरज आहे। आता आपल्याला ह्या सुप्रीम कोर्टाच्या किंवा कायद्याच्या कचाट्यात अडकून राहून त्याची वाट बघणं आणि प्रतीक्षा करणं हे आता अगदी अक्षरशः असह्य झालेलं आहे। लोकांना घरांची पडझड होत आहे, घरांची दुरावस्था झालेली आहे, घरं राहण्याजोगीच नाही आहेत। मुळात आपण एका प्रकारे उभ्या झोपडपट्टीत राहत आहोत। म्हणजे आपल्या पूर्वजांची चाळीत घरं घेऊन ती आज चूक केली की काय असं वाटायची परिस्थिती आलेली आहे। कारण आज SRAचे प्रकल्प अगदी विनासायास व्यवस्थित चालू आहेत, परंतु आज आपल्या चाळ मालकांमुळे म्हणा किंवा आपल्या जागेची भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे म्हणा आपल्या इमारतींचा पुनर्विकास होत नाहीये। त्यासाठी आपल्याला आता सरकारचे दरवाजे ठोठावणं गरजेचं आहे। आपण आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। येत्या 18 नोव्हेंबरला आपण आंदोलनाला सामोरं जाणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या सहभागाची गरज आहे। हे आंदोलन आपण आपल्या घरासाठी करत आहोत। आपण कोणत्याही पक्षाला सपोर्ट करण्यासाठी, कोणत्याही सरकारला सपोर्ट करण्यासाठी, कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला बळकट करण्यासाठी हे आंदोलन करत नाही आहोत। आपण आपल्या हक्काच्या घरासाठी आज हे आंदोलन करत आहोत आणि त्यासाठी प्रत्येकाला आपल्या घरासाठी एक दिवस वेळ काढून यायचंच आहे। आणि त्याशिवाय तुम्हाला तुमची घराची स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह आज बंद झालेली आहेत, दरवाजे आज बंद आहेत। ते उघडण्यासाठी आपल्याला शासनाला जागं करणं, आत्ताचं जे सरकार आहे त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आंदोलनाचा आपण मार्ग निवडलेला आहे। आपण जोपर्यंत आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत काहीही साध्य होणार नाहीये। आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत। आम्ही चाळींमध्ये जाऊन मार्गदर्शन लोकांना करत आहोत की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, काय केल्याने कशा पद्धतीने आपण यश घेऊ शकतो। आणि यासाठी खारीचा वाटा म्हणून आज आम्ही जे आमच्याकडचे म्हणतात ना सोर्सेस यूज करून प्रत्येक राजकीय पक्षांना आम्ही भेटत आहोत, प्रत्येक लोकप्रतिनिधींना आम्ही भेटत आहोत, त्यांच्यापर्यंत आमचं निवेदन देत आहोत। यातूनही काही साध्य होताना दिसत नाहीये, म्हणूनच आपल्याला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे आणि या आंदोलनात तुमच्या सगळ्यांचा सहभाग फार गरजेचा आहे। जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही, तुमच्या घरांचा प्रश्न गेली 40 वर्ष जसा प्रलंबित आहे तो पुढची अनेक वर्ष प्रलंबित राहील। आपली मागणी सरळ साधी आहे, ज्या इमारतींना 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा ज्या इमारतींना 60 ते 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सर्व इमारतींना पुनर्विकासाच्या कक्षेत आणून त्यांचा पुनर्विकास व्हावा याची तरतूद सरकारने करावी। अशा पद्धतीचा एक युनिफाईड GR सरकारने डिक्लेअर करावा आणि त्याच मागणीसाठी आज आपण आंदोलनाच्या मार्गावर चाललेलो आहोत।
तर तुमचा सहभाग गरजेचा आहे। याच्याबद्दल अजूनही वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू, याच्याबद्दलच्या सूचना आम्ही तुम्हाला करत राहू। सुरुवातीला तरी एवढंच मी सांगते की हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक घरामध्ये, इमारतींमधल्या प्रत्येक घरांमध्ये गेला पाहिजे। लोकांना कळलं पाहिजे की पगडी एकता संघ तुमच्यासाठी काय काम करत आहे आणि तुमचा सहभाग किती महत्त्वाचा आहे। धन्यवाद।